हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मूर्तिकार आणि शेतकरी आहेत, जे सांगलीतल्या कळंबी या ठिकाणी असतात, राहायला मिरजला आहेत, पण कळंबीच्या परिसरात त्यांचं हे सुंदर शेत आहे, आमराई आहे. नमस्कार. स्टील इंडिया प्रस्तुत, अर्थात जर्मन तंत्रज्ञानावरती आधारित स्टील इंडिया प्रस्तुत चर्चा शेतीची, घडी परिवर्तनाची सीझन 2 मध्ये गप्पा मारूया सांगलीच्या कळंबीमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मूर्तिकार आणि शेतकरी विजय गुजर यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. पूर्वी आम्ही मशिनरी, आता ही कटिंगची मशीन आहे, ही आता आम्हाला मिळाल्यापासून फार सोपं झालंय आम्हाला. बरोबर. पण पूर्वी कुऱ्हाडीनं जाऊन तोडायचं किती अवघड नाही. अवघड म्हणजे काय, माणूस बळ मिळत नव्हतं तसं. आता मनुष्य नाही मिळाला तर आम्ही स्वतः चढून शिडीनं वरचे ब्रँचेस मारू शकतो. बरोबर. पण मला सांगा, मनुष्यबळाची अडचण का निर्माण झाली असावी? आता महागाई इतकी झालेली आहे, लेबर प्रॉब्लेम फार मोठा आहे. लेबर प्रॉब्लेम आणि परवडत नाही, मग शेती परवडत नाही. आणि मग त्यासाठी आधुनिक जरूर आहे, जरूर आहे. आता ही स्टीलची उपकरणं तुम्ही घेतली, आता स्टीलचं ते कटर आहे. होय होय. बरोबर. आणि खाली आपलं मिस्ट ब्लोअर आहे. होय होय. बरोबर. SR 5600. होय होय. आता हे जे ब्लोअर आहे ह्याचा काय उपयोग होतो तुम्हाला? याचा ब्लोअर औषध मारण्यासाठी. बरोबर. वरती पानावर औषध गेलेलं ते खाली पडत नाही. बरोबर. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. बरं. मला जसं माहिती की 3.5 हॉर्स पॉवर आणि जर आपण असं आडवं मारलं तर ते अगदी 11-12 लांब जातो आणि 10-12 मीटर पर्यंत वर जातो. आता कसं झालं, पूर्वी आम्ही पंप वापरत होतो, त्याचा मोठ्या झाडाला जातच नव्हते हो. हा. अच्छा. म्हणताना हे जे आम्ही हे घेतलं आणि याच्यावर काय ते 50 मायक्रॉन असं लेवलचं पाणी औषध जे आहे ते औषधाची बचत होते. होय होय. पाणी म्हणजे औषधाचं गळत नाही, पाणी वाया जात नाही, मग ते त्याच्यावर वाया जात नाही. बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची नाहीये समजा, त्यावेळी काही उपयोग आहे का मशीनचा? याचा फार मोठा उपयोग आहे. आमच्या इथे एवढा 2-2.5 एकर ही जमीन आहे, त्याचा पाला गोळा करायचं एक माणसानं खराट्यानं फार अवघड आहे. फार कंबर जाईल. 1 तासात हे 2 एकर आम्ही पाला गोळा करतो. किती वेळात? 1 तासात 2 एकर पालापाचोळा गोळा करून आम्ही रान स्वच्छ ठेवतो. ओव्हरऑल जर विचार केला तर तुम्हाला स्टील इंडियाच्या उपकरणांबद्दल माहिती आहे की स्टील इंडियाची जी उपकरणं आहेत ती उपकरणं परिवर्तन आणणारी उपकरण, आणि स्टील इंडिया म्हणजे जर्मन तंत्रज्ञानावरती आधारित स्टील उपकरण आणेल परिवर्तन जे आपण म्हणतो. तर मला सांगा, या उपकरणानं खरंच परिवर्तन आलंय का? आणि जर आलं असेल तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल? आम्ही आलेलं आहे, मला तरी समाधान आहे. स्टील उपकरण आणि परिवर्तन